प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील स्वयंपाकघरातील या 20 महत्त्वपूर्ण टिप्स. नंबर 1. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका. त्या पाण्याचा पराठे तसेच चपाती यांची कणिक मळताना वापर करा. नंबर 2. स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत. 3 किंवा 6 महिन्याचेच करावे. त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो. नंबर 3. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. त्यामुळे तुमचा रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही. नंबर 4. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. नंबर 5. खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी. भगरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवावी. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा. त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. नंबर 6. पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही. नंबर 7. नेहमी फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा. नंबर 8. फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावे. त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल. नंबर 9. नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा. चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो. नंबर 10. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. नंबर 11. पोहे करताना त्याचा लगदा होतो हे होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत. नंबर 12. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या. त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते. नंबर 13. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजता वेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका. त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. नंबर 14. कोणतेही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका. त्यामुळे चव आणखीन छान होईल. नंबर 15. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. त्यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका. त्यामुळे मीठ मोकळे राहते. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते. मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एक घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा. त्यामुळे लसणाच्या पकड्या निघून जातील. नंबर 16. तूर डाळ उन्हात वाळवू नये. धुता येणाऱ्या डाळी त्यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. नंबर 17. वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते. नंबर 18. साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कडुलिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही. नंबर 19. कडधान्य नीट निवडून घ्यावे. अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजवल्यावर ती कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो. नंबर 20. कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावे. त्यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक धान्य भोवती येणार नाहीत. माझ्या प्रिय बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.